मंडळी, त्याच चिंता आणि कटकटींनी निरस झालेल्या आयुष्यात हास्यरस निर्माण करण्यासाठी घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. को पावर्ड बाय पुना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड. मंडळी, दमदार आणि सुरस विनोद सादर करण्याची चुरस लावण्यासाठी सगळे हास्यरथी महारथी तयार आहेत. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे. 101 सरस प्रतिक्रियांनी त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी तयार आहेत दर्दी हास्यरसिक. त्यांचं देखील स्वागत. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सईद आव्हाडकर. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. तर मंडळी, तुम्हाला माहितीच आहे की या भागाच्या शेवटी आपण निवडणार आहोत पुना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे मानकरी. तेव्हा लागलीच वळूया आजच्या आपल्या पहिल्या परफॉर्मन्सकडे. कॉमेडीच्या मेहफिलीतले उस्ताद अरुण कदम आणि पंढरीनाथ कांबळे यांची खानदेश रत्न श्यामसुंदर राजपूत यांच्या महालात रंगणार आहे जुगलबंदी. बघूया तिथे काय धमाल घडतीये. बा मुलाहिजा, होशियार. एमएचचे राज्याचे राजे, अत्यंत दयाळू, पाठांतर पीडितांचे कनवाळू, खानदेश नरेश श्याम सुंदर राजपूत येत आहेत. हो आमच्या एमएचचे राज्यात तुमच्या सगळ्यांचे भलतं स्वागत आहे. थँक्यू. आज आमच्या एमएचचे राज्याला 250 एपिसोड नाही 250 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्याबद्दल आम्ही एक भव्य दिव्य संगीत महोत्सव आयोजित केलेला आहे. आणि त्यासाठी परराज्यातून 2 संगीत शिरोमणी आमंत्रित केलेले आहेत. त्यामुळे आजचा संगीत महोत्सव अविस्मरणीय होणार यात शंकाच नाही बा. कोण आहे रे तिकडे? त्या 2 महान कलाकारांना सन्मानाने आत पाठवा. पंडित जी, मैंने आपको कहा था ना कि मेरे मोबाइल का आवाज आपके मोबाइल से बेहतर है. अरे नाही रे उत्साद, यो माझा मोबाईल जाम भारी आहे. हे बघ, तुम्ही मोबाईलवर चालू होते सगळं. मला वाटलं तुम्हीच हरकती घेतायत बा. राजा जी, हाँ, हम महफिल के बिगर नहीं गाते. ऐसा? और हम जब गाते हैं वहीं पे महफिल बस जाती है. वाह वाह, बहुत खूब, क्या बात है बा. म्हणजे आमच्या गळ्यातला प्रत्येक सूर अमूल्य आहे. त्या मूल्य म्हणजे कुठलाही सूर असा कौरीमूल आम्ही खाली नाही सांडवणार. त्या मूल्य म्हणून तुम्ही वाक्याचं सगळं मूल्यच घालून टाकलेलं आहे. पण हरकत नाही बा. पंडितजी, उस्तादजी, तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय मला. असं तुम्ही स्थानापन्न व्हा. बसा 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 पंडित जी, बसा बसा. आता संगीत महोत्सवाला आपण सुरुवात करूया बा. तर हा नुसता महोत्सव नाहीये, ही सांगीतिक प्रतियोगिता आहे. या 2 दिग्गजांमध्ये जुगलबंदी रंगणार आहे. आमची जनता गैरी उत्सुक आहे बा. त्यांबाईना हाऊ जिकी की हाऊ जिकी, पण जो जिकी त्याले भेटी हाऊ इनाम. जाम भारी जातला स्टोनेची हॉकी स्टिकी. पंडितजी, ही स्टिकी नाही हो, हा सुवर्ण दंड आहे. अच्छा, यो सुवर्ण दंड
वाटले तिच्या आतल्या मला वाटलं पोकल बांबू कुणा तरी झोरी असं वाटलं. नाही नाही असं नाही असं नाही, राजाचा राजदंड आहे तो, त्याचा खूप मोठा मान असतो. पंडित जी बड़े मजा किया है. पंडित जी ने बड़ा मजा भी किया है. पंडित जी तो महफिल शुरू करे. जी जी. हा आपण गला तापूया. ओके ओके पंडितजी पंडितजी तुम्हाला ती मालिनी आठवते? मालिनी कोण? अहो ती नाही का अशी कमनीय बांध्याची, तिच्या मानेवर इथे तीळ असलेली आणि ती आंघोळ करून टॉवेल लावून अशी खिडकीत यायची. त्याची खिडकीमध्ये अशी यायची, तिचे ओले ओले केस, ते केसावरून निथळणार पाणी, ते केसाला अशी झटके द्यायचे, मग आपण इकडे ते पाणी असं आलं का. काय ते आरस पाणी सौंदर्य. क्या लफ्ज. त्या टायमाला असं वाटायचं की पायपावर चढून खिडकीतनं आत जावं आणि पंडित जी अरे अरे हे काय बोलून राहिले तुम्ही? हे काय चालू आहे? हे ते काय झालं, आम्ही ते गळा तापवतोय. हट गप्पा मारून गळा तापवतोय. हट गप्पा मारून गळा तापवत आहे. हा असा एक तर तुमच्या संगीताचा तरी अभ्यास चुकला आहे, नाही तर तुमच्या अवयवांचा तरी अभ्यास चुकला. हनुवटीच्या खालच्या अवयवालाच गडा समजताय ना तुम्ही? अरे मग गाऊन गडा तापवायचा असतो ना. अरे काहीतरी असा राग बीग दाखवा बा. हा ठीक चलो. सुरू करूया. या दांडूका माझा आहे. ए हा दांडकू माझा आहे. जरा या दांडका माझा आहे, तू त्याला हात तर लावून बघ. तू त्याला टच कर, तुला नाही उभा कापून काढला ना तर बघ मग. वचऱ्या तू ह्याला आडवा कापला ना तर बघ. तू मला आडवा कापणार, तुलाही शाना. तू थांबून मी तो आहे. तू ह्याला टच कर. तू टच कर तू ना, टच कर. तू नाही, तू तू ऐकून घे ना रे. टच कर. मला गाठाल मग. अरे अरे बाजूला तू बाजूला. वचऱ्या, तू ह्याला टच कर. तू टच कर याला. तू अरे थांब ना रे. अरे तुम्ही बाय ना दलिंदर सोन काय करू राहिले रे तुम्ही? ऍक्च्युली तुम्ही बोलत ना राग दाखवा म्हणून राग आम्ही आपले दाखवा. राग दाखवतो. नाही 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 नाही. हा असा तुम्ही बाय ना पारंपरिक पंच काढ्या. दलिंदरांनो असं हे धंदे करता करे तुम्ही? आणि खरे खरे तुझ्या बापाने सुवर्ण दंडाला दांडकू म्हटलेलं आहे करे. हा दांडकू असा गरम केला पाहिजे तुझ्या अशा जिभेला चटाचट चटके दिले पाहिजे. बटा तिथं बटा बट बट ए बटा रे बाबा. बटा बटा. अरे मी राजा आहे ना रे, जरा तरी वेगळं कॅरेक्टर करतोय, करू द्या ना. नका ना मला त्या कॅरेक्टर मधून बाहेर पडायला भाग पाडू. दलिंदर कुठे एक तर तलवार मेहनत घुसत नाहीये. तर आता पुन्हा आपण ही मैफिल चालू करू बा. आता पंडितजी आणि उस्तादजी आपल्या समोर काही बंदिशी सादर करणार आहेत. उस्तादजी जी पंडितजी. आपल्याकडे नवी बंदिशी आहे का? का हो? माझी ना लयच जुनी झाले बंदिशी, घामाने पिवली पिवली झाली. माझी पण बंडिशी एकदम जुनी आहे हो, त्याला भोका भोका पडले सगळे. इच्छा असलं म्हणजे तुझ्याकडे भोकाची बंदिशी आहे? हा ना. इच्छा असलं मग आपण सगळ्यांना काय दाखवणार? येडगात्या. अरे तुम्हा दोघांना बंदिशी म्हणजे काय ते तरी माहितीये का रे? अरे आवरं काय आम्हाला कळत नाही का? अरे थंडीच्या टायमाला आपण कपड्याच्या आत घालतो त्याला बंदिशी बोलतात. हा. आणि थंडी बंडिशी आली की आम्ही मांडीशी घालतो. अरे थंडी मांडीशी आली की आम्ही बरमुडीशी घालतो. अरे तुम्ही बाय ना यमक जुडव्या. अरे रागाचा विस्तार करत असताना आपण ज्या शब्दाचा किंवा काव्याचा आधार घेतो त्याला बंदिश म्हणता. असं केलं का हल्ली? तसंच आहे. दर आठवड्याला नुसता मेकअपच्या आणि कॉस्ट्युमच्या खर्च करायला लावता प्रोडक्शनला, आणि तोच फालतूपणा करता. तुमचा संगीताशी काहीतरी संबंध आहे का रे? हॅलू बोला हॅलू. हा. आमचा संगीताशी संबंध आहे, फक्त तिच्या नवऱ्याला माहिती नाही.
आमच्या नवऱ्याला जर कळलं ना तर आपल्या तिघांना कुत्र्यासारखं मारील. वसाड्या हलबल. वसाड्या? मी राजा आहे, मला तू वसाड्या बोलतो? अरे राजाला काही बोलायची काय प्रथा पडली आहे का सध्या? दलिंदर, मी राजा आहे. अरे मला मान द्या तुम्ही. ठीक आहे, हा चला. वास येतो मोजाला, सॅल्यूट मारू राजाला, राजाचा महाल किल्ल्यावर राजाला मारू. काय 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 धंदे आहेत रे तुमचे? सॅल्यूट राजाला मारू, सॅल्यूट कपाळावर. अरे बापरे, या सिंहासनावरच पुचकलो असतो ना रे मी, धक्क्याला लागून गेलो असतो ना. आणि यावेळेस तुम्ही आहे ना किल्ल्यावर कपाडावर असं यमक जुडवलेलं आहे बरं का. अरे पण त्यांनी बाय ना राजाला सॅल्यूट मारताच कशाला रे तुम्ही? अरे मी राजा आहे, मला मुजरा मारा. ठीक आहे, 1 2 3. वास येतो मोजाला, मुजरा मारू राजाला, राजाचा महाल किल्ल्यावर. परत ते धंदे लावले तुम्ही. कुठले काही बाई आवाज काढतो तू? हा काय चालू आहे रे तुमचे? हा सॅल्यूट या शब्दाच्या जागी मुजरा हा शब्द टाकून दिला. बाकी फालतूपणा तुम्ही तेच करताय. कुठे गेली माझी तलवार? या तलवारीने ना मी तुमचे मुंडके छाटून टाकेल. स्क्रिप्टचे एक पान बाकी नाही तर आत्ताच्या आत्ता कार्यक्रम करून टाकला. आता आहे ना तुम्ही इथे सिद्ध करा की तुम्ही गायक आहे. थोर फालतूपणा करू नका. सिद्ध करा की तुम्ही गायक आहे, नाही तर तुमच्या एक पाय पुण्याला आणि एक पाय मुंबईला जाणाऱ्या गाडीला बांधेल आणि तुमच्या लोणावळा उद्ध्वस्त करून टाकेल. लवकर चालू कर. माफी हा. माफी हुजूर आला. आला तेव्हा हे कॅरेक्टर कुठे गेलं होतं? उदबिल्ल्या तेव्हा प्याडी बनून इकडे तिकडे बागडत होता. बागड बिल्ल्या. राजा जी, हाँ। अब मैं आपको ऐसी मौसीकी सुनाऊंगा बाप रे। कि आपका दिल बाग बाग हो जाएगा. बाग बाग कसे बोलतो? अरे तू बघ, शिक त्याच्याकडून काहीतरी. भलता जोराच्या उर्दू अभिनय आलेला आहे. चला चला सुरू करा बुवा. पंडित जी, हम इनको राग जुगनू सुनाते हैं. ऍक्च्युली आम्ही असं गाणं म्हणणार आहे की तुम्हाला इकडे काजवच काजव काजवच काजव काजवच काजव दिसणार आहे. ते बघायला तुम्ही तयार राहा. मग आ आ आ आ आ आ आ आ आ हफ 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 आ हफ 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 अरे काय चालू करे? अरे काय रे हे काय चालू आहे? काजवे कुठे आहे याच्यात? कुत्तळ्यांच्या गदड्यांचे आवाज काढून राहिले. गदड्यांना बोलवायचे करे? पंडित जी, काजवे कसे आले नाहीत? ऍक्च्युली काय झालंय काजव्यांचं इकडे 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 काजवे कुठे आहेत? काजव्यांचं चार्जिंग संपलंय त्याच्यामुळे ते लोक टॉर्च ऑन नाही करत आहेत. मला वाटतं या काजव्यांच्या ढोंगणाला टॉर्च आहे मग ते पुरं का नसतं? मला वाटतं काय ते काजवे असतात ना ते खूप सेन्सिटिव्ह असतात आणि तो पुढचा काजवा असतो ना तो खूप सेन्सिटिव्ह असतो. तर तो काय करतो, मागच्या काजव्याला नीट दिसावं म्हणून त्याच्या ढुंगणावरचा जो टॉर्च असतो तो ऑन करतो. असं आहे. पण मग जो पुढचा जुगनू आहे त्याला रस्ता कसं काही दिसत असेल? अरे हा, मग मला वाटतं तो जो काजवा आहे तो असा उलटा चालत असेल किंवा त्याचं ढुंगण नाही ते पुढच्या बाजूला असेल. म्हणजे ऍक्च्युली असं पण असू शकतं. पण मागचा जो जुगनू आहे त्याला रस्ता कसं काय दिसत हा प्रॉब्लेम आहे. मग आपण एक काम करू, ते ढुंगण आहे ते परत जागेवर घेऊन जाऊ, नंतर उगाच लफडा नको उगाच. आणि अरे पण हा खूप गहन प्रश्न आहे, याच्यावर आपण चर्चा करायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे. अभ्यास करता तुम्ही याच्यावर अभ्यास करता तुम्ही? अरे डांगऱ्यांनो, जेव्हा अभ्यास करायचा होता तेव्हा तुम्ही डवरत होते ना रे. आणि आता अर्धी लाकडं मसनात गेली तेव्हा या फालतू गोष्टीवर अभ्यास करता. काजवे दाखवा नाही तर तुमच्या गडात शिरून टाकीन मी. असं काजवे आहेत, काजवे आलेत ऍक्च्युली काजवे आहेत इकडे पण आवऱ्या परकाश असल्यामुळे ते आपल्याला दिसत नाही.
प्रकाश आहे. थोडस मंद केलं तर आपल्याला दिसेल. मंद पाहिजे तुला प्रकाश. बर बर. कोण आहे रे तिकडे? महालातले सगळे दिवे मालवून टाका. हा मालवतो. हा दाखवा रे काजवे, दाखवा रे. आत्ता येतील काजवे बघा. दाखव दाखव. आत्ता येतील काजवे. हा बघा काजवा आला महाराज. हा बघा काजवा आला काजवा आला. महाराज. काजवा आला काजवा. महाराज काजवा. काजवा आला. काजवा काजवा आला काजवा. महाराज काजवा आला काजवा. हे बघा काजवा. अरे दिवे चालू कर रे, दिवे चालू कर. हे बघा काजवा. आता तुमचे काजवे सोलून काढ आणि तुमचे टॉर्च न उद्ध्वस्त कर. महाराज महाराज माझा काजवा. माझा काजवा. माझा काजवा. खूप भारी परफॉर्मन्स. सई. खानदेशी सौंदर्य आज भलतच खुलले बुवा. क्या बात है. फार सुंदर दिसतंय श्यामदादा. रुबाबदार, देखणे मस्त दिसतंय. पॅडीदा तुझं काय करू मी, तू सांग मला. किती सुंदर दिसतोयस, म्हणजे फारच कमाल. मला असं वाटतं की एका फिल्ममध्ये तुला असं कॅरेक्टर मिळालं पाहिजे. उर्दू पण उत्तम बोललास, फार मजा आली. अरुणदा तुम्ही पण उत्तम दिसताय, एकदम इंटरेस्टिंग दिसताय. आणि असे काजवे मी पहिल्यांदा आयुष्यात बघितले. आता खरे काजवे बघीन तेव्हा मला त्यांची मजा यायची नाही बुवा. ऍक्च्युली ते काजवे नाही आहेत, नव्हते खरं तर ते किडे होते जे तुमच्यात आहेतच. म्हणजे ते काय अंधार गेला काय आणि उजेडाला काय ते दिसतातच. म्हणजे पेड्या काय काय ते मुआफी वगैरे खतरनाक होतं. वा वा. फक्त मला जगात अरे असं बोलणारा पंडित दाखवा जगात. जगात मान्य करा की असा पंडित कुठे नाहीये. नाही नाही नाही. जो होऊ शकतो फक्त एका माणसाच्या कन्व्हिक्शनमुळेच. येस. अरण्या असं कुठे पंडित असतो. अरे देवा. कहर. श्याम्या मी तुला मागे पण सांगितलं होतं की एकदा तू सॅल्यूट मार आणि विषय संपून टाक. बघ तू थोडे दिवस तरी शांत बसतील की नाही. पण तू दिसतोयस खरंच मस्त, खूप रुबाबदार दिसतोयस. आणि स्किट भर ऍक्च्युली तू त्यांना टॉर्च दाखवत होतास, शेवटी त्यांनी तुला दाखवलं. मजा आली, फार मजा आली. वंडरफुल. जसं दोन्ही हास्यरसिक म्हणाले, तुम्ही तिघेही खूप छान आणि इंटरेस्टिंग दिसताय. मला वाटतं कॉस्ट्युम डिपार्टमेंटसाठी एक विशेष लेखक आणि कॉस्ट्युम डिपार्टमेंट, जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आणि थँक्यू सो मच गाईज, इतकं हसवल्याबद्दल. थँक्यू. थँक्यू. मंडळी, हास्य जत्रेच्या मंचावरची सुपर टॅलेंटेड जोडी प्रसाद खांडेकर आणि नम्रता संभेराव दोघे मिळून तयार करतायत पाहुण्यांची यादी, ज्यात त्यांना मदत करतोय विनोदवीर शशिकांत केरकर. बघूया तिथे काय धमाल घडतीये. संपली एनर्जी आता पुढची 15 मिनिटं. पण शशा, आज आपण लई खुश हुआ. काय विचार? अरे भाई, आपल्याला माहित नसणार काय, सकाळी सकाळी तुझा पोट एकदम मस्त साफ झाला म्हणून तो खुश आहे. या काय खुश व्हायचं कारण आहे काय? वेगळा कारण आहे, विचार का? मग आज मिनी तुझ्या सोबत आहे म्हणून तो खुश आहे ना? नाही नाही रे, त्याचं तर टेन्शन आलंय. मिनी पण असा बोलणार, तुम्ही पण असा बोलणार, स्किटचा काय होणार? मस्त होणार, मस्त एकदम रापचिक होणार भाई. नाही ते तर होणार रे. वेगळा कारण आहे, वेगळा कारण. व्यागळा 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 बाय. तो इंटिमेट सीन परत रिशूट झाला म्हणून खुश आहे. वसारांनो त्या सीनचं एवढा प्रमोशन केलं की आता ते रिलीज झाल्यावर मलाच बघवणार ना. अरे त्या नाही, वेगळा कारण आहे. काय? शेवटी माझा डाव
माझा आयटम, माझा प्रेम, माझा लव, सुरकी सोबत आपलं लग्न होता. भाय भाय म्हणजे शेवटी सुरकी वहिनी घरी येणार आणि मावरा बनवणार. वसारा तेवढंच दिसतंय. वहिनी घरी येऊन म्हावरा बनवणार. अरे माझं लग्न लॉकडाऊनच्या आधी ठरला होता. मध्येच लॉकडाऊन झाला. 5 महिने कशा काढले मला माहिती आहे. पण आता फायनली सरकारने लग्न करायला परमिशन दिली आहे. सुरकी पण इथे येतोय आता भेटायला. वहिनी येते. हे आपलं लगीन होणार बोल. ए शशा आपलं लगीन होणार बोल. ए शशा आपलं लगीन होणार बोल. हे ऐक ते मोठमोठ्या लोकांमध्ये ते बॉक्स बिक्स मध्ये देतात ना काय काय ते मिनी पण केलंय बघ. बॉक्स बनवला है त्याच्यामध्ये 100 ग्रॅम जाऊला 100 ग्रॅम सुकट मास्क सॅनिटायझर नाही. अरे हेच तर मेन सरप्राईज आहे. चपटी देणार बोल. मग आणि हे कसं आहे 1200 पत्रिका वाटून जायलात बोल. बाकीच्या उरलेल्या आम्ही बघतोय. हे पण एक काम कर तुझ्या भाईने तुला दिली असेलच दिले पण हिजे माझ्याकडून तुला भाईने मिनी का बोलतो तुम्ही मला फक्त चपटेच द्या ना बाकी सगळ्या तुझ्याकडेच ब्यावरा कुठला आहे ब्यावरा फुल नाचा करतो बोल मला माहिती आहे वरती. ऐक ना मी का बोलतो तुझ्या बायकोला घेऊन ये. याच्या आईला वगैरे सगळ्यांना बोलूया. बायकोच्या आईला पण 1 मिनिट. सुरकी असं काय नाही होणार आहे. तुम्ही माझ्यासोबत लगीन नाही करणार. अगं तसा नाही. मग असं काय होणार. मी लगीन करणार आहे पण आता लग्नाबाबत सरकारने वेगवेगळे नियम काढले आहेत. काय आता सरकारने ठरवलंय की लग्न फक्त 50 जणांमध्येच करायचा. तू काय यारा बिरा झालं काय 50 जणां मिनी ना 50 जणांमध्ये. अगं पण सुरकी आता नियम 50 जणांमध्येच लगीन करावं लागणार आहे. नाही रे पशा. अरे 50 जणांची तर माझी मेकअप ना हेअरची टीम आहे. इथं लाइटिंग फिटिंग सगळं लय खर्च केलं. असं काय करतस. अगं तसं सुरकी नाही चालणार. फक्त 50 जण अलाउड केली. असे कसे फक्त 50 जण. अरे माझी मावशी 18 आहे. माझे काका 20-25 आहेत. माझ्या भासरं आहेत 9-10 न माझे काका मामा सगळे आवरी मोठी फॅमिली आमची. मग अरे आम्ही जेव्हा पिक्चरला जातो ना पहिल्या 3 रांगे आमच्यात भरतात बोल. मग आणि आमच्या शाळेमध्ये तर एक अख्खा वर्ग आमच्या कुटुंबाचा होता. मग यागला वर्ग आवरं मोठं कुटुंब आमचं ना. तू बोलतो ना तू पण. अगं सुरकी तशी लोक माझी पण आहेत. माझे किती भाई आहेत. माझे किती पॉलिटिशियन आहेत ज्यांनी मला सपोर्ट केला माझ्या मॅटर मध्ये. पण सुरकी आता करावं लागणार. काय पर्याय नाही आहे. फक्त 50 जणांमध्ये लग्न करा. काय 50 लावले. 1 मिनिट असं असेल ना मला लगीनच नाही करायचं. वाहिनी असं नको ना करू. काय म्हणा नाही लगीन कर. तुझ्यामुळे आधी एकदा जाईन झटका येऊन. काय झालं सुरके तुम्ही लग्न मोडायची गोष्ट करते. मला नाही करायचं. तू 5 महिने भेटली ना मी कसे दिवस काढले माहिती आहे तुला. अरे मग तशा 7 वर्ष प्रेम केला रे. 7 वर्ष. वसारा मी केला तू कशाला रडतोय. 7 वर्ष प्रेम केला. पहिले 3 वर्ष तर तिने होकारच नाही दिला. ते घरचे पुढच्या 2 वर्षात होकार दिला. का पंटरकडे तो पंटर आतमध्ये गेला. वसारा तू गेलास. नंतर त्या 2 वर्षांनी तू बाहेर आलास मी आत गेलो. होकार 7 वर्षांनी कळला. आता एवढा सगळा झालाय. तुझा बापूस कसा तरी तयार झालाय आणि तुम्ही बोलता लग्न करायचं नाही. सुरकी असं नाही बा. आता 50 जणांमध्येच करावं लागणार. अरे बरं ठीक आहे आपण 50 जणांमध्येच करू लगीन. पण मग रोज लगीन करायचं म्हणजे. हा
म्हणजे 50 वेगवेगळी लोक बोलवायची रोज असे 30 दिवस. मला सगळे पाहिजेत माझ्या लग्नात, सगळ्यांना एक एक चान्स. 30 दिवस लग्न मला पाहिजे. हे भाई आता एकदम मस्त आहे ना. मग आहे ना, म्हणजे 30 दिवस तुझं लग्न म्हणजे 30 दिवस तुमचा झिंगा या डॉल्बी वाला ये झांकता चकारा झांकता चकारा झांकता चकारा झांकता चकारा झांकता चकारा. ए वसाऱ्या, इथं एक लग्न करताना माझी हलगी फुटली आहे आणि तू 30 दिवस लग्न करायचं बोलतोय. सुरके असं नाही, सरकार आपल्याला परमिशन नाही देणार. एकदाच लग्न करावं लागणार, ते पण 50 जणांमध्येच. ठीक आहे, ठीक आहे. 50 जण एकदाच लग्न. म्हणजे 49, तुझा एक. आणि तो एक कोण? शाशा. म्हणजे मिनी लग्नाला येऊच नको. अरे तू पाहिजे. ठीक आहे, मग हा माझ्या बाजूने येईल, तू एकटा ये. अगं पण मिनी एकटाच कोणतरी यावं लागणार ना. भाई आमच्या वहिनीच्या लग्नाला या. जाणार तिकडे उभा राहा ना साईडला. माझ्या लग्नाला कोणतरी येणार ना माझ्यावर. माझे पण आहेत काका, मामा, सगळं. तुझ्या बापूसने कालच लिस्ट पाठवली. शशा लिस्ट पाठवत्या माणसांची. आपण बघूया ना कोण कोण नाही इम्पॉर्टंट, त्यातली कट करूया ना. हे बघ माणसांचे लिस्ट. हा हे बघ. पण भाई ह्याच्यात तर सगळे 50 हिंचेच आहेत. तुझा एक पण माणूस येणार नाही. सर अशी काय करते, माझी माणसं येणार. आपण ह्याच्यातले कोणतरी कट करूया. एक काम कर, हे जे आहेत ना शशा, हे बघ हे बाबा, एक काम करूया आपण दोन्हीकडचा एक एकच बाबा बोलूया. काय डोक्यावर पडलाय? प्रत्येकाला एकच बाबा असतो, दोन वेगळे कसं काय? नाही तसं नाही का, आपल्या घरात असतात ना. आपण मोठ्या काकाला बोलतो मोठ्या बाबा, छोट्या काकाला बोलतो छोट. तू नाही का तर गोस्वामींना पप्पा पप्पा बोलते. माझे पप्पा आहेत ते. तू पप्पा बोलते, ते विशाखा नाना नाना बोलते. तो गोस्वामी हाय कोण नक्की? घरात गेल्यावर त्याचीच पोरं त्याला विचारतात, अरे तू कोणाकोणाचा पप्पा आहे? कपना म्हणजे गोस्वामी पप्पाला बोलवायचं नाही नाही, त्यांना तर बोलवावं लागणार. मग गोस्वामी पप्पा तर येणारच, पण माझा एक काका पण येणार. ठीक आहे, तुझा काका ठेव. एक काम कर, हिचा मामा कट कर. माझा गोटा मामा पाहिजे. बरं ठेव, हिचा मामा ठेव. माझा मामा ठेव. पण ये तुझ्या बहिणीला सांगा बाबा, ते बहिणीच्या नावा पुढे 4 लिहिले ते कट कर. तिला तिळ आहेत ना, तिला सांग एकालाच कोणातरी घेऊन या. डोक्यावर पडलं आता. तिला तर तिघांना पण आणायला लागणार ना. अगं तिला सांग बाबा, लग्नात आता तिळ नाही चालणार, तिळानं नाही घेणार. अरे काय मग मी काय करू? का माझ्याकडे तर 27 तिळ आहे बा. वसरा ते खाली कर. आम्ही तिळ बोलतो ते जुळे आणि तिळी मधली. तू दाखवते ते अंगावरची तिळ. आणि वसरा ही तिळ नाही आहेत. 3rd डिग्रीला पोलिसांनी अगरबत्तीचे चटके दिले ना, ते उचलते. हे बघ बाकीचं सगळं ठीक आहे. माझ्या वशिष्ठ आजोबाचं नाव ऍड कर, तो पाहिजे. काय बोलला? वशिष्ठ आजोबा लिहू, तो महत्वाचा आहे. ओके ओके. भाई तू त्यांना नको बोलव. का? कारण मला त्याचं नावच लिहायला जमत नाही. वसरा माझ्या आजोबाचं नाव लिहायला येत नाही म्हणून मी त्यांना बोलवू नको. भाई ते वशिष्ठच्या जागी मी 66 लिहू. वशिष्ठ तुला लिहता येत नाही, 66 लिहता येईल. त्या डबल छक्का काढला की झाला ना. अरे वशिष्ठ केवढा सोपा यार. वशिष्ठ एक मध्ये फक्त यलंटी आहे. तू वशिष्ठ मग बिंदू, माझी आजी बिंदू, त्याच्यात पण यलंटी येते. नाही नाही, ते लिहिलंय ना, ते पहिलं नाव लिहिलंय बघ. वसरा बिंदू म्हणून तू फक्त टिंब काढलायस. तू समज ना भाई, समज ना. अरे मी समजेन, सरकारला कसं समजल? तर लिस्ट मध्ये शोधत राहतील टिंब आजी कोण आहे, टिंब आजी कोण आहे, कसं कळणार? असं असेल तर मग वाहिनीच्या लिस्ट मध्ये पण त्या धोंडीबारावचा पुरा प्रश्नचिन्ह आहे. तिला बोल ना, सारखं मला बोलतो ते. तिला बोल. सुरके प्रश्नचिन्ह. हा ते माझ्या धोंडीबा आजोबा आहेत ना, ते कवा पण जातील अशा कंडिशन मध्ये आहेत. म्हणून मग मी पुरा प्रश्नचिन्ह लिहिलंय. काय गॅरंटी नाही त्यांची. ते थोडे इंटलेट कशावरती आहे? ह्याच्यावर येते ते एलिमेंटरी काय येते ते ठेवतात ना इकडे ते. वसरा जो पिक्चर केलास त्याचं नाव तरी व्यवस्थित. त्याला व्हेंटिलेटर म्हणतात. तेच त्याच्यावर येते. अरे मग तू कशाला बोलवते अशा म्हाताऱ्यानं लग्नाला? कशाला बोलवते म्हणजे? अरे पशात त्यांचं स्वप्न माझं लगीन बघितल्यावर ते डोले मिटणार आहेत.
आणि लग्नातच डोळे मिटलं तर मग चांगलं ना, आपलं एक स्लॉट रिकामा होईल. आपण मांडवाबाहेर एका माणसाला स्टँड बायला उभं करू. स्लॉट रिकामा झालो लगेच बाहेरच्या मांडवाबाहेरच्या माणसाला इकडे स्लॉट भरून टाक. अगं सुरके, आजोबाला पोचवायचं टेन्शन पाहिजे की स्लॉट भरायचं टेन्शन पाहिजे? बाय, मला तर वेगळं टेन्शन आहे. आता काय? वरातीतला घोडा त्याचं काय? त्याला पण 50 मध्ये मोजायचा काय? समजा त्याला 50 मध्ये मोजला तर त्याच्या टापावर सॅनिटायझर लावणार कोण? आणि समजा त्याच्या टापावर सॅनिटायझर लावला तर तो त्याचे 2 हात घासणार कसे? असे. आणि असा घासत तो निघून गेला तर? शशा, तू पण निघून जा इथून. लय डोकं फिरवतोय. अरे इथे वेगवेगळे टेन्शन आहेत यार. काय काय नियम टाकलेत माहितीये त्यांनी? नवरा बायकोन अख्खा मास्क लावून लग्नात फिरायचा आहे. काय मास्क लावायचं नियम आहे, करावा लागणार. इव्हन ह्या पण सांगितलं की 6 फुटाचं अंतर ठेवायचं आहे. काय 6 फुटाचं अंतर? अगं, अरे वासरे, तुला माहित नाही? मला वरात असं नागिन डान्स करायचा असतो. तर पुंगीवाला बाजूला नसलं तर मी कसे नागिन डान्स करणार? कसं दिसणार ते? कसं दिसेल? शशा, तू पुंगी वाजव. पुंगी वाजव. कसं दिसणार ते? हे असं करायचं मिनी नाही असं 6 फुटाचं अंतर करणार. मिनी नाही असं मास्क बिक लावणार यार. अगं अरे असं कसं बोलतोस यार पशा? काय आहे का? कशी गंमत करायची म्हणजे लग्नामध्ये? अरे मुलीचं स्वप्न असतं पशा. अरे लग्न आयुष्यात एकदाच होतं. माझं एकदाच लग्न होणार. मना लय मी स्वप्न रंगवली आहेत र. म्हणजे लग्नामध्ये असे माझे सगळे नातेवाईक येणार, मला हलत बिलत लावणार, मी त्यांच्या पाया पडणार, ते माझ्या असं तोंडावरनं हात फिरवणार, मला आशीर्वाद देणार. लग्नामध्ये ते नवरा बायकोची मित्रमैत्रिणी त्याचे उचलून वर घेतात, आपण हार घालताना. हे सगळं मला कायच नाही रे करायला मिळणार. कसं मी माझं लग्न आयुष्यात एकदाच होणार आहे, मी कसं एन्जॉय करायचं? आपण मिठा बिट्या मारतो आपल्या मित्रमैत्रिणींना, इतक्या दिवसांनी इतक्या लांब येतात, ते शिल्पी बिल्पी काढतो, अशा पप्प्या झप्प्या घेतो. कसं यार, कसं पशा मला कळतच नाही यार पशा, कसं लगीन करायचं? सुरक्या, मला माहिती आहे की या सगळ्यातच आनंद आहे, पण सध्याची परिस्थिती आहे ना सुरके, त्यात आपली लोक सुरक्षित आहेत ह्या एकाच गोष्टीत आनंद आहे. सुरके, विचार कर ना, समजा आपण बोलावला सगळ्या लोकांना आणि आपल्या दुर्दैवाने त्यातल्या एखाद्याला जर प्रॉब्लेम असेल, सगळ्यांना भोगावं लागेल ग, सगळ्यांना भोगावं लागेल. 14 दिवस सगळ्यांना क्वारंटाईन व्हावं लागेल. सुरके, जर पुढे जाऊन भविष्यात जर जवळ यायचं असेल ना, तर आता अंतर ठेवणं गरजेचं आहे सुरके यार. वा वा. प्रत्येकाने ही स्वतःने प्रत्येकाने जबाबदारी ओळखायला पाहिजे. माझं कुटुंब, माझी जबाबदारी. सुरके, ही जबाबदारी प्रत्येकाने उचलली ना, हे संकट आपण असं पडतवून लावू शकतो. तुला खरंच सांगतो सुरके. जानू, तू तर लेखकच झाला रे जानू. खरं भारी बोलला रे तू. नाही बरोबर आहे, नाही बरोबर आहे. माझं पण ठरलं आता, माझं कुटुंब माझी जबाबदारी आहे. चल मी 50 लोकांमध्ये लगीन करायला तयार आहे. या वहिनी, तू तयार झाले, तू टेन्शन घेऊ नको. पुढच्या वर्षी आपण मोठा रिसेप्शन ठेवू. आणि वहिनी, दारू जेवढी जुनी होते ना, तेवढीच भारी लागते. सुरते, आपण ना एक काम करूया, या पत्रिकेच्या शेवटी ना एक लाईन ऍड करूया. काय? तुमची अनुपस्थिती हाच आमचा आहेर. क्या बात है, सुपर डुपर हिट परफॉर्मन्स, लईच झॅक. बघूया हास्यरसिक काय म्हणतायत. सई, ज्वलंत परफॉर्मन्स असं मी म्हणेन. आणि मला आनंद आहे की आपल्या कार्यक्रमातून आपण जनजागृती पण करतो अशा परफॉर्मन्सेसमधून, आणि ती किती महत्त्वाची असते हे तुम्ही अतिशय सुंदररित्या मांडलं. म्हणजे तुम्ही दोन्ही बाजू मांडल्या. जेव्हा नमा तिची कळकळ व्यक्त करत होती तेव्हा मला खरंच माझ्या डोळ्यात पाणी आलं, आणि मी इमॅजिन करत होते की ज्या जोडप्यांनी लग्न केलं असेल
त्यांना सगळ्यांना काहीतरी आपलं मन मोडून काही गोष्टी कराव्या लागल्या असतील, पण ते करून सुद्धा तुझं वाक्य जे तू लिहिलं होतंस की भविष्यात जवळ येण्यासाठी आत्ता अंतर राखणं खूप महत्त्वाचं आहे. संकल्पनेसाठी माझा उभा राहून टाळ्या मला वाजवायच्या वाटतात. नमा, काय एंट्री होती तुझी. तू किती छान नाचलास रे भावा. म्हणजे इथून पुढे नाचायचं बाबा मधनं मधनं. फारच मजा आली. शशी मस्त. शशी, तुझं टायमिंग अप्रतिम आहे आणि तू आता हळूहळू खुलत चाललायस. मला फार मजा आली. कधी कधी काही परफॉर्मन्सेस विचार करायला लावणारे असतात किंवा स्वतःच्या आतमध्ये बघायला लावणारे असतात. त्यातला हा परफॉर्मन्स होता आणि त्याच्यासाठी तुमचं खूप कौतुक. गॉड ब्लेस यू. वा 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 वा. सैन्याचा उल्लेख केला, संकल्पना आहे समीर चौघुले यांची. पण मला सगळ्यांना सांगावं असं वाटतंय की समीर दादाला त्याच्या बायकोनं ही संकल्पना दिली आहे. त्यामुळे हास्यजत्रेचे हे जे वेळ आहे ते आता कुटुंबांपर्यंत पोहोचायला लागलंय कलाकारांच्या. आणि त्यांचं नाव आहे कविता चौगुले. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. क्या बात है प्रसादा. वंडरफुल वंडरफुल. मला कायम असं वाटतं प्रसाद की अशी खरं कम्पॅरिझन करता येणार नाही. दोन्हीमध्ये तू मास्टरच आहेस, ॲक्टर म्हणून पण आणि रायटर म्हणून पण. पण मला तुझ्यातला रायटर आजकाल खूप जास्त भिडायला लागला आहे. आणि नमा, काय काय ट्विस्ट केलंस तूच. ओ माय गॉड, म्हणजे टेरिफिक. मला असं वाटत होतं की ही सोलोलकी आहे एखाद्या नाटकातली आणि ती अजून एक 10 मिनटं चालत राहावी आणि मी ऐकत राहावं. कारण सगळे आत्ता आपण जे टी व्हीवरनं जे बघतायत ते आम्ही समोरून तुम्हाला बघतो, या सगळ्यांनी या वेदना अनुभवलेल्या आहेत. पण ठीक आहे, तुझं वाक्य फार मोलाचं होतं. महत्त्वाचं नाही, फार मोलाचं होतं वाक्य की पुढच्या गोष्टींचा विचार करून आत्ता आपण स्वतःवर आवर घातला पाहिजे. डेफिनेटली. आणि या पद्धतीचा सिरियसनेस आज महाराष्ट्राची हास्यजत्राच्या मंचावरनं सादर केला जातो आहे, ॲक्सेप्ट केला जातो आहे आणि गौरवलाही जातो आहे. ही तुमची ताकद आहे मित्रांनो. क्या बात आहे. वंडरफुल. शशत सई म्हणाली ते त्याला माझा 100% दुजोरा आहे की तू खूप मस्त खुलायला लागला आहेस आणि तुझ्यातलं टायमिंग उत्तम आहेच, पण तुझ्यातलं इनोसन्स तुला कळायला लागला आहे आणि त्याचा मला फार आनंद होतो आहे. म्हणजे सुरुवातीला जे नाचलास ना ते म्हणजे साधारण सगळं होतं. मग नमा आली, मग नमाबरोबर पण दुसऱ्या आणि तिसऱ्यांदा जो तो नाचलास ते खरं ऑब्झर्व करण्यासारखं होतं. तो फक्त तिसऱ्यांदा फक्त चेहऱ्याने नाचलास, पण ते सगळ्यात माइंड ब्लोईंग होतं. वा, फार मजा आली. अफलातून परफॉर्मन्स. हास्य जत्रेच्या मंचावर पंच काढणारा विनोदाचा तारा गौरव मोरे गेलाय एका पंचतारांकित हॉटेलमध्ये. बघूया तिथे त्याची कशी बडदास्त ठेवली जाते ते. हॅलो एव्हरीवन, आय एम ओला गौरव मोरे फ्रॉम MHJ इंटरनॅशनल हॉटेल. तसा मी फिल्टर पडायचाच आहे, पण आज मी MHJ इंटरनॅशनल हॉटेलमध्ये स्टे करणार आहे, म्हणून मी ओला गौरव मोरे. हा, ॲक्च्युली सर, अरे का हॉटेल आहे, इंटरनॅशनल हॉटेल. अरे एकदम खतरनाक. या हॉटेलचं बाथरूम आहे ना, बाथरूम एवढं मोठं आहे ना, जेवढं आपल्या घरातला हॉल तेवढं मोठं तर बाथरूम आहे. मग अशी मी काय केलं, वॉशरूममध्ये गेलो आणि जरा बेसिन खाली हात धुया म्हटलं. हात धुतला, जरा माझा हातच भाजला, गरम पाणी आलं त्याच्यातनं. आता आपल्याला थंड गरम कळत नाही ना, ते वेगवेगळे असे असतात ना, त्याच्यामुळे कळत नाही. मग मी बाजूला गेलो, 7-8 नॉब होते. म्हटलं अरे बाप, 7-8 नॉब. 10-20-30 केलं हात धुवायचा म्हणून आणि चालू केलं. डायरेक्ट शॉवर चालू, हात सोडून बाकी सगळं धुतलं गेलं. पण असू दे, आता आपण इंटरनॅशनल हॉटेलमध्ये आहे ना, त्याच्यामुळे टेन्शन नाही आपल्याला. म्हणून मी सोबत काय आणलं मग ना, एक धूप अगरबत्ती पण आणली. ती जरा पेटून ठेवली. मच्छरांचा भरोसा नाही बाबा, कधी पण करून घुसतील. आणि या हॉटेलमध्ये आले मी एक ऑर्डर केली बाबा. इंटरनॅशनल हॉटेल म्हटल्यावर ऑर्डर काहीतरी वेगळीच केली पाहिजे ना. एवढी भारी ऑर्डर आहे ना, मी लिहून घेतली. Scrambled potato with turmeric chilies with cumin seeds, deep in a chickpeas, dipper serve with top roasted bread serving with green chili sauce and tamarind sauce, wrapper in paper. हे ज्या लेखकांनी लिहिलंय ना, तुम्हाला फक्त आरे कॉलनीत भेटला पाहिजे. लय सुजून त्याला. असू द्या, आता आपण हे लावलेलं आहे. मच्छर कधी येऊ शकतात, पण त्याच्या आधी आपण छोटासा फोन करून घेऊया. ओ, व्हेअर इज माय फोन.
कसला आवाज आहे रे? ओ माय गॉड, ओ माय गॉड. कसला आवाज आहे? सर आयुष्य गावात. फायर, सर आयुष्य गावात. फायर. सर कोण? सर काय? कुठे, सर कुठेतरी आग लागली आहे सर. धूर येतोय कुठून तरी. इट्स फायर सर. अरे फायर फायर तर माझ्या अंगात आहे. सर विनोद कसले करता. इट्स फायर सर, इट्स फायर. हॅलो, हे माझ्याकडे कशाला फेकलं? हा, हे लाल हिट मी का मुंगी आहे माझ्या फेकायला? कशाला फेकलं माझ्याकडे? काय झालंय? सर धूर येतोय कुठून तरी. तुम्ही स्मोक केलाय का सर? सॉरी मी स्मोक करत नाही. मग तुमच्यातून धूर येतोय का? माझ्यातून धूर कशाला येईल? हा, माझ्यातून धूर कशाला येईल? ते मला चांगला रोल, चांगला ड्रेस मिळालाय म्हणून तुमची थोडी जळली असेल. एवढा कॉन्फिडन्स बरा नाही. गोस्वामी सर घरी रडतील पोटावर हात ठेवून. मोठे सर परत आतमध्ये रडतील मिशीतल्या मिशीत. आणि तिसरा त्यांचा असिस्टंट तो मांडे घासत रडेल. सर तुमची फालतूगिरी करून झाली असेल तर मला सांगाल का धूर कुठून येतोय? अरे मला हे बघा मी काय लावलंय ते. इथून धूर येतोय. ओ माय गॉड, काय- काय? वेडे आहात का सर? काय झालं? सर तुम्ही इंटरनॅशनल हॉटेलमध्ये धूप अगरबत्ती का लावली आहे? माझ्या रूम मध्ये जिरा पाल होता ना, त्याला पळवायला. अरे धूप अगरबत्ती कशाला लावतो आपण? मच्छर पळवायला. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की आमच्या इंटरनॅशनल हॉटेलमध्ये मच्छर आहेत? असतील कदाचित. तुम्ही पाहिलात? ऍक्च्युली नाही, पण कदाचित येऊ शकतो ना असं वाटलं मला. तुम्ही एकही मच्छर नाही पाहिलाय तिथे आणि तुम्ही धूप अगरबत्ती लावली. हा. फायर अलार्म वाजल्याबद्दल 5,000 एक्स्ट्रा भरावे लागतील तुम्हाला. कोण भरणार आहे? तुम्ही. मी. अबे चल बे, मैं नहीं भरता पैसा. मैं नहीं भरता पैसा. जो करना कर ले जाओ. सर नाईलाजाने आम्हाला पोलिसांना बोलवावं लागेल. बोलवा ना, गौरव मोरे घाबरत नाही. बोलवा बिंदास. मला घाबरवते. हॅलो पोलीस. किती झाले? 5,000. इथे लपडा नाही पाहिजे म्हणून देतोय 5,000 रुपये. कळलं का? नाहीतर मी हे एवढे द्या सर लवकर. संपले आता. शेवटचे आहे तेवढे. हा हा. काय रे त्यामुळे आले खूप ना त्रास तुम्ही. होतोय आम्हाला. तुमच्यामुळे मला त्रास होतोय. मी हॉटेलमध्ये आलो ना, कुठली वस्तू कुठे ठेवली हे शोधण्यात माझे 4 तास निघून गेलेत. सर हा. आमच्या हॉटेल्सचे काही रूल्स आहेत ते तुम्ही फॉलो करत नाहीयेत. काय रूल्स आहेत तुमच्या हॉटेलचे? सांगा तरी काय रूल्स आहेत? सर तुम्ही दिवसभर रूम मध्ये टॉवेल लावून फिरत होतात. माझी रूम आहे. माझ्या रूम मध्ये कसं पण फिरेन. टॉवेल नाही तर मी नाडी बांधून फिरेन. तुम्हाला काय करायचं आहे? सर रूम मध्ये घालून फिरण्यासाठी एक ड्रेस आतमध्ये ठेवलाय. तो व्हाईट वाला. हा. तो कराटेचा ड्रेस आहे. कराटेचा. सर त्याला बाथरोब किंवा नाईट गाऊन्स म्हणतात. तुमच्यात म्हणत असतील आमच्याकडे कराटे खेळताना तसा ड्रेस घालतात. कळलं काय? पण एक मिनिट, लाईन मारताय का माझ्यावर? हा, मग तुम्ही कसं मला बघितलं मी टॉवेल फिरते म्हणून? ओ ब्लॅक ब्युटी ऑन ड्युटी. सॉरी म्हणजे मग तुम्ही कसं बघितलं मला टॉवेल फिरते म्हणून? सीसीटीव्ही लावलेत बाहेर. सीसीटीव्ही लावले तुम्ही? हो. तुम्ही बाहेर कॉरिडॉर मध्ये टॉवेल लावून वेटरला हाका मारत फिरत होतात ना, या वेटर या वेटर या वेटर, ते आम्ही बघितलंय. काय सांगताय? हो. तुम्ही त्या वेटरकडे 10-12 साबण का मागितले? तुमच्या हॉटेलमध्ये साबण आहेत ना, हा. काय त्याला सुगंध आहे राव, एक नंबर. मग मला जाम आवडला म्हणून त्याला बोललो 10-12 साबण घेऊन ये. हा चालेल, मला काय फरक पडत नाही. पण ऐका ना, तुमच्या हॉटेलपेक्षा ना रामशरण लॉज भरा. त्या वेटरला 10 रुपये दिले ना की तो 10 साबण देतो आणून. मला कळलं काय? हा. तिथेच जायचं ना, इथे कशाला आलात? गेलो असतो ना, पण इथे पैसे भरलेत ना म्हणून. आणि इथे आज माझी कॉन्फरन्स मीटिंग आहे. कोण आलं दरवाजामध्ये? एक्सक्यूज मी. तुम्ही हसताय, मला वाटलं डोर बेल वाजली. हा. तुमची कॉन्फरन्स? हा. मला वाटलं लकी ड्रॉ मध्ये 1 नाईट 1 डे लागले. तुम्ही ह्या नाकातून ह्या नाकात जाण्यासाठी जो ब्रिज बांधलाय ना. एक्सक्यूज मी. सर इट्स अ फॅशन. कसली फॅशन मिशन ना, नीट बघा. अब्दुल टायर सर्व्हिस वाटतंय ते. माइंड युअर लँग्वेज आहे सर. माइंड युअर लँग्वेज. तुम्ही काही बोलू नका सर. मला कसं काय बोलता तुम्ही? कसं काय बोलता? 1 डे 1 नाईट म्हणून? मी 1 डे 1 नाईट वाला माणूस आहे काय? मला वाटलं लॉंग हेअर पर्सन लोकांची संघटना आहे, त्यांची आज कॉन्फरन्स आहे आणि त्याचा मी सदस्य आहे. ओ रिअली? या लॉंग हेअर पर्सन. ओके. मी त्यांच्या अध्यक्षांना फोन करून सांगते तुमचे हे सगळे प्रताप. एक मिनिट, तुम्ही त्यांना ओळखता काय? ओळखता? कोण नाही ओळखत? ऑफकोर्स अध्यक्ष प्रसाद खांडेकर आणि संस्थापक समीर चौगुले. हे दोघे कधी आले आमच्या संस्थेमध्ये? आणि ते पण अध्यक्ष पण झाले? येस. अहो, आमच्या संस्थेचं नाव हातावरचे लांब केस नाहीये. लॉंग हेअर पर्सन नाव आहे आमच्या संस्थेचं. लॉंग हेअर पर्सन. आता तुम्ही विषयाला फाटे फोडू नका. हा. आणि 1 मिनिट,
तुम्ही मगाशी त्या स्पा सेंटरमध्ये त्या मुलीशी भांडणं केली? मी भांडलो नाही, मी तुमच्याकडे कंप्लेंट करायला आलेलो. का? तुम्ही काय दिलं मला पॅम्पलेटमध्ये की आमच्याकडे सगळ्या सर्व्हिसेस मिळतील म्हणून. हो. तुम्ही मला काय सांगितलं, स्वदेशी मसाज पण मिळेल. हो. मी त्या मुलीला बोललो मला स्वदेशी मसाज दे. मी तिला बोलतो स्वदेशी मसाज दे, स्वदेशी मसाज दे. तर ती मुलगी कोरियन. मी काय बोलते तिला कळत नव्हतं, ती काय बोलते मला कळत नव्हतं. जिला कळतं ती मुलगी ठेवायची ना. मुळात तुम्ही चुकीचा मसाज मागितला. म्हणजे काय? ते स्वदेशी मसाज नाहीये, स्वीडिश मसाज असं आहे ते. असं आहे का? तरीच बिचारी मला ओ नो सॉरी सुपरस्टार असं काहीतरी बोलत होती माहिती का. हा काय गैरसमज आहे हा. काय झालं? कोरियन भाषेत शिव्या देत होती तुम्हाला ती कोरियन भाषेत हा असं बोलली का? तिथं म्हणजे सारखं तेच बोलत होती. डेंजर बोलली फार. डेंजर बोलली. हो. मग शिव्या दिल्या मला. शिव्याच दिल्या पण तुम्हाला. तुमच्या चुकीमुळे. माझ्या चुकीमुळे का? नाही, तुम्ही मला सांगायला पाहिजे ना. मी चुकीचा मसाज मागितला नाही, त्यांच्याकडे. मी चुकीचा एक मिनिट. मसाज. हॅलो सर. अरे क्या बात आहे, चेहऱ्यावर स्माईल, घाबरलेले डोळे. काय झालं काय, म्हणजे भीती वाटते का तुला? पुढच्या 2 वाक्यात कळेल सर. सर तुमची ऑर्डर आणली सर. इकडे जरा एक मिनिट. नाग्या इकडे ना. ही एवढ्या इंटरनॅशनल हॉटेलची ऑर्डर तू पेपरात बांधून आणलीस? सर तुम्ही सांगितलं होतं ना रॅप इन अ पेपर. आणले सर. घ्या ना सर. आणलेत आता. सर घ्या ना प्लीज. हा घेतो ना. हा एवढं सगळं वाचून तुम्ही मला वडापाव दिलाय? येस सर. मराठी वर्जन आहे सर हे वडापाव. म्हणजे इंग्रजीमध्ये मराठीमध्ये वडापाव. येस सर. किती मुद्दाम करता यार. हे नाही, हा ठेवा, मला नाही पाहिजे. ऑर्डर कॅन्सल करा. नाही सर 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 प्लीज सर ऑर्डर कॅन्सल करू नका सर. का? सर ऑर्डर कॅन्सल नाही होणार. हा. तुम्हाला पे करावं लागेल. किती रुपये झाले याचे? 2200. 2200. अशी झापड मारील ना एका वडापावचे. 2200 रुपये? येस सर तुम्ही बघू शकता, चेक करा ना सर. अब याच्यावर 27 रुपये लिहिले यार. सर ते डॉलर आहे, तुम्ही डॉलरमध्ये सुद्धा देऊ शकता पैसे सर. डॉलर आहे ते. येस सर. अरे काय लुटता तुम्ही माणसाला यार. एक तर माझ्याकडनं ॲडव्हान्स पैसे घेतलेत, 5000 रुपये फायर अलार्मचे घेतले तुम्ही लोकांनी. मसाज सांगितला त्याचे पण पैसे मला दिले नाहीत, आणि मसाज पण दिला नाही मला यार. सर तुम्हाला खरंच मसाज हवाय का? हा मला मसाज पाहिजे ना, तर माझे पैसे द्या मला परत. ओके सर आम्ही मसूसला पाठवतो. हा ठीक आहे, पण मिळेल ना मला? Yes, sir. मसाज मिळेल ना? अयो कुठल्या हॉटेलवरून फसलो यार मी, इंटरनॅशनल हॉटेलला. अरे मसाज मिळणार आहे आपल्याला. मसाज अरे क्या हुआ? कोण आहे? अरे 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 कोणता मसाज आहे? अबे कोण आहे? अबे मस्त झाला परफॉर्मन्स. जाणून घेऊया हास्यरसिकांची प्रतिक्रिया. सई. गौरव तुझा इंटरनॅशनल हॉटेलमधला इंटरनॅशनल स्टे खूपच आवडला मला. मस्त. वने मस्त दिसतेस, रुबाबदार दिसतेस, मजा आली. तुमचं दोघांचं कॉम्बिनेशन नेहमीच धुमाकूळ घालतं, आणि आज साथीला बने पण होता, त्यामुळे आज दिन बने. मजा आला. आणि मंडळी आता तो सुवर्ण क्षण आलेला आहे जेव्हा आपण जाहीर करणार आहोत पुना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे मानकरी. आणि त्यासाठी मी दोन्ही दर्दी हास्यरसिकांना मंचावर येण्याची विनंती करते. तर मंडळी पुना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे मानकरी आहेत. मी जाते त्या व्यक्तीकडे, म्हणजे कळेल सगळ्यांना. पुना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे मानकरी आहेत. 1 2 3. 2 पाव गुरुजीला, खरा सॅल्यूट गुरुजीला. तर मंडळी पुना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे मानकरी ठरलेले आहेत भूषण कडू आणि श्याम सुंदर राजपूत. आणि दोघांनाही मिळत आहे पुना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड यांच्यातर्फे गिफ्ट वाउचर. जेव्हापासून आपण हे मानकरी जाहीर करण्याची प्रथा सुरू केली आहे तेव्हापासून आज या दोघांना हा सन्मान मिळण्याची ही 3री वेळ आहे. सो दोघांचं विशेष कौतुक आणि अभिनंदन. तर मंडळी कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची,
पण विनोदाची ही रंगतदार मैफिल रंगवायला आपण सतत भेटतच राहणार आहोत. तुम्ही बघायला विसरू नका. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार रात्री 9 वाजता आम्ही घेऊन येऊ तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. को पावर्ड बाय पुना गाडगे आणि सन्स लिमिटेड.